नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता बाबा म्हणजेच अर्णवचे बाबा हे त्यांच्या साधुसंतांच्या बरोबर चाललेले असतात. त्यांची पालखी निघालेली असते आणि प्रत्येक मंदिरातून त्यांचे जे काही कीर्तन असते रामाचे ते करण्यासाठी त्यांच्या लोकांबरोबर ते साधूच्या वेशात चाललेले असतात. आता देवळाच्या बाहेर ईश्वरीला ते दिसताच ईश्वरीला पुन्हा एकदा धक्का बसतो. ती म्हणते की आता बाबा इथेही दिसलेत मला मला त्यांचा पाठलाग करायला हवा असं म्हणून ईश्वरी आता धावत धावत त्यांच्या मागे मागे चाललेली असते. आणि त्यानंतर मग आता अर्णव हा विचारातच पडलेला असतो की ईश्वरी कुठे गेली. आता गाडीच्या जवळ आल्यानंतर त्याला ईश्वरी कुठेही दिसत नाही. तर दुसरीकडे आकाश नम्रताच्या घरी तिची वाट बघत असतो. अजूनही नम्रता आलेली नसते, परंतु तरीही तो तिथेच वाट बघत थांबलेला असतो. अर्णव गाडीजवळ येताच विचार करतो की हे काय, मी सिंदूर कुठे गेली, आताच तर इथे होती, मी तिला सामान घेऊन पाठवलं होतं, मग गेली कुठे नेमकी ही. म्हणून आता अर्णव इकडे तिकडे तिला शोधायला लागतो. तर ईश्वरी तिच्या हातात सगळ्या काही शॉपिंग केलेल्या बॅग्स असतात आणि त्या घेऊन पुढे येते आणि विचार करते की आता तर इथे होते, अचानक कुठे गायब झाले. म्हणजे देवाने मला पुन्हा एकदा त्यांच्यासमोर आणून ठेवलं होतं. देवाने पुन्हा एकदा संधी दिली होती की काहीतरी करण्याची, परंतु ही संधी मी गमावली आहे. आता काय करू मी, आता कुठे शोधू त्या बाबांना, खरंच कळत नाही आहे मला. हे सगळं ईश्वरी लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. देव मला नक्कीच काही ना काहीतरी संकेत देतोय. जेव्हा सारखे सारखे अर्णव सरांचे बाबा समोर येत आहेत तेव्हा मात्र मला आता काहीही करून ही संधी गमावून चालणार नाही, त्यांना शोधलं पाहिजे. नंतर मामी ही रूममध्ये काहीतरी करत असते. तेवढ्यातच आजी आणि मामा तिथे येतात आणि मग मामा म्हणतो की वल्लरी, तुझी सगळ्यांना निमंत्रण देऊन झालेले आहेत का. तेव्हा मग ती म्हणते की हो झालेत, काय झालं. मग त्याचबरोबर आता ती म्हणते की तुम्हाला एका गोष्टीचा विसर पडलेला आहे का. तेव्हा लगेच ती विचारते वल्लरी की आजी आई काय म्हणताय तुम्ही नेमकं. तेव्हा मामा म्हणतो की अगं तुझ्या विहीनबाई, त्यांना तुला करायचा राहिला आहे ना कॉल, अगं त्यांना तू कॉल केला नाही आहेस अजून, त्यांना निमंत्रण देणंही महत्त्वाचं आहे ना. तेव्हा ती म्हणते की मी काय म्हणते, मलाच केला पाहिजे का फोन, करते ना मी नंतर फोन. तेव्हा तो म्हणतो की अगं वेळ कशाला काढतेस उगाच, आणि तसंही तू आता मस्तपैकी सासू होणारेच नम्रताची, तर तिच्या घरी फोन करून कळवायला हवं ना तुला, आणि इतकासा कितीसा वेळ लागणार आहे फोन करायला. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं बरं ठीक आहे, आता तुम्ही माझ्या डोक्यावर बसू नका, मी करते फोन. नंतर मग सुप्रिया काम आवरत असताना तेवढ्यातच फोन आलेला असतो. ती म्हणते हॅलो, हां कोण बोलत आहे. ती समोरून म्हणते की तुम्ही सुप्रिया बोलताय का. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो बोला, आपण कोण आहात. तेव्हा ती म्हणते की मी आकाशची आई बोलते वल्लरी. हे ऐकल्यावर तिला खूपच आनंद होतो. ती म्हणते की वा, आज चक्क तुम्ही मला फोन केलेला आहे, खरंच खूप बरं वाटलं तुमचा आवाज ऐकून. म्हणजे कित्येक दिवस आपल्या भेटीगाठी होतच नव्हत्या म्हणा, पण कधीतरी फोनवर बोलण्याचा योग आला हे पाहून खरंच खूप बरं वाटलं. फायनली आपल्याला भेटीचा योग आलाच म्हणायचा. तेव्हा मग ती म्हणते की हो, म्हणजे मी एका कारणासाठी तुम्हाला फोन केला होता. आमच्या छकुलीचं म्हणजेच अंजलीच्या मुलीचं बारसं आहे ना, त्याचं आमंत्रण देण्याकरता मी तुम्हाला कॉल केला होता. तेव्हा लगेचच ती म्हणते की हो बरं झालं, म्हणजे खरंच नक्की येईन मी, हरकत नाही, आणि खूप तुमच्याशी बोलून बरं वाटलं हो, असं वल्लरीला ती म्हणते. तेव्हा वल्लरी म्हणते की हो नक्की या हां, असं बोलून ती फोन ठेवून देते आणि सुप्रियाला इथे बरं वाटतं. पण मामा म्हणतो की बघितलंस वल्लरी, अगं किती वेळाचं काम होतं, लगेचच झालं ना, पण उगीचच तू टांगणीवर लावत होतीस की आत्ता करूया मग करूया, बघ लवकरच काम होऊन गेलं की नाही. तेवढ्यात वल्लरीच्या मनात इथे भीतीचे विचार असतात. वल्लरी मनातच विचार करते की ह्यांना काय जाते बोलायला, जर बारशाला येऊन त्या सुप्रियाने मला बघितलं तर माझे काय वांदे होणार आहेत ना, हे मलाच माहिती आहे. आता काय होतं काहीच कळत नाही आहे. ती आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश अजूनही वाट बघत बसलेला असतो. तेव्हा ती त्याच्यासाठी पोहे घेऊन सुप्रिया येते आणि म्हणते की हे घ्या आकाश, पोहे खाऊन घ्या आणि चहा घ्या. तेव्हा तो म्हणतो की थँक्यू. तेव्हा ती म्हणते की थँक्यू काय त्यात, पण बरं वाटलं तुम्ही आज आलात थांबलायत. खरं तर नमू गेली आहे, पण तुम्ही तिला फोन करून घ्या ना, म्हणजे तिला तर ती समजेल की तुम्ही इथे आलायत म्हणून. तेव्हा तो म्हणतो की नाही हरकत नाही, मी तिची वाट बघेन काकू, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तसं पण नमू यायला उशीर करत असेल तर काहीच नाही, मी थांबतो इथे, ती आल्यावर मला बघेल तर खुश होईल. नंतर त्यावर सुप्रिया म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आईचा मला आता कॉल आला होता. तेव्हा तो म्हणतो की वॉट, मम्माने तुम्हाला कॉल केला होता, म्हणजे हे मस्तच झालं. तेव्हा ती म्हणते की का, कधी आम्ही बोलणार नव्हतो का. तेव्हा त्यावर तो म्हणतो की तसं नाही, पण भरपूर दिवसाने मम्माने समोरून कॉल केला ना म्हणून. ती म्हणते की हो, ॲक्च्युली अंजलीताईंच्या बाळाच्या बारशाचं आमंत्रण दिलं त्यांनी मला, पण खरंच खूप बरं वाटलं. कित्येक दिवसानंतर का होईना त्यांनी मला स्वतःहून फोन केला. आता आकाशला पण हे ऐकून खूप बरं वाटतं.
नंतर मग आकाश म्हणतो की मला तर खरंच या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय, पण ठीक आहे. त्यावर लगेचच ती म्हणते की हो, मी समजू शकते. हल्लीकडे नम्रताची ना चिडचिड खूप वाढली आहे, पण तिलाही समजून घेण्याची गरज आहे. म्हणूनच मलाही मी तिला इतकं काही बोलू शकत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हो, मलाही माहिती आहे. म्हणूनच तिचा हा राग काढण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे. डोंट वरी, मी इथे थांबतो काकू, काहीच प्रॉब्लेम नाही. तिच्याशी बोलून घेईन तेव्हा सगळं क्लिअर होऊन जाईल. तेवढ्यात अर्णव आता ईश्वरी असते तिथे आलेला असतो आणि तिला मागून आवाज देतो की हे काय. तेव्हा ईश्वरी पटकन दचकते आणि दचकल्याबरोबर अर्णव तिला म्हणतो की हे काय मिस इंदोर, तू इतकी का दचकलीस पटकन. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर काय करू मग, तुम्ही असं पटकन भूतासारखे माझ्यासमोर आलात तर मी काय करणार. तेव्हा मग तो म्हणतो की भूत आणि मी. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग आणखी काय. तेव्हा लगेचच तो म्हणतो की बरं चल आता, पण मला तुला मी फोन करतोय, तू फोनही का उचलत नाही आहे. ती म्हणते की सर फोन कसा उचलणार, हे बघा माझ्या हातामध्ये सगळ्या बॅग आहेत. तेव्हा तो म्हणतो की ओके चल आता गाडीजवळ. तेवढ्यातच इथे आता रात्र झालेली असते. आकाश वाट बघून बघून अगदी वैतागून गेलेला असतो. तेव्हा सुप्रिया पुन्हा येते आणि म्हणते की आकाश 11:30 वाजलेत रात्रीचे, तुम्हाला मी जेवायला वाढते ना, प्लीज जेवून घ्या. तेव्हा तो म्हणतो की नको काकू, ठीक आहे, मला काही हरकत नाही, भूक वगैरे काही लागलेली नाही आहे, असं तो बोलतो आणि तिथेच पुन्हा थांबलेला असतो आणि वैतागतो की अजूनही 11:30 वाजले तरीही नमो आली कशी नाही. तेवढ्यातच नम्रता आता तिथून गप्पा मारत मारत शुभंकर बरोबर येत असते. दोघांच्याही हातामध्ये आईस्क्रीमचे कोन असतात. दोघंही मजा मस्ती करत एकमेकांना टाळ्या वगैरे देत गप्पा मारत समोरून मजा करत येत असतात. तेव्हा हे सगळं आता आकाश बघतो आणि त्याला बघितल्यावरती हे सगळं खूप धक्का बसलेला असतो. कारण की इतके दिवस या सगळ्या गोष्टी थांबलेल्या असतात, परंतु जिच्यासाठी मी वाट बघतोय ती मुलगी ही दुसऱ्या मुलाबरोबर कशाचीच काही पडलेली नाही आणि ती अगदी आनंदात येते आणि तिला काहीच फिकीर नाही आहे. हे पाहून आता त्याला वाईट वाटतं. तेवढ्यात नमू समोरून येते आणि आकाश सर तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की हो मीच आहे. मग ती म्हणते की आकाश सर तुम्ही कधी आलात, आणि तुम्ही जर आलाच होतात तर मला तुम्ही सांगायचं ना की तुम्ही घरी आला होतात म्हणून. मग मी नक्की काहीतरी केलं असतं, म्हणजे लवकर आले असते ना तुम्हाला भेटायला. तुम्ही माझी वाट बघताय. तेव्हा मग सुप्रिया तिथे असते. सुप्रियालाही थोडंसं वाईट वाटत असतं. आता आकाशच्या मनाला काय वाटू शकलं असेल हे तिचंही जाणं असतेच. तेवढ्यातच आता आकाश ओके ठीक आहे राहू दे असं म्हणतो. मग नम्रता म्हणते की तुम्ही कधी आलात. तेव्हा सुप्रिया म्हणते की ते दुपारपासून तुझी वाट बघत आहेत. हे ऐकल्यावरती आता तिला जरा आणखीनच अपराधी असल्यासारखं वाटतं. ती म्हणते की आकाश सर आपण बोलूया का आता. तेव्हा ती म्हणायला लागते की आपण आता नक्कीच बोलूया, तुम्ही इतकी वाट बघत होतात तर. त्यावेळेला तो म्हणतो की नको राहू दे, हरकत नाही, आपण नंतर बोलूया, म्हणजे उद्या बोलूया. आता तसंही खूप उशीर झाला आहे आणि तू थकली असशील, बाहेर फिरून आली आहेस ना म्हणून. ठीक आहे राहू दे, आपण उद्या भेटूया असं म्हणून आता तो तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरी आता तिच्या घरीच रूममध्येच कपाट उघडते. तिला जे काही तिच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असतं ते सगळं प्लॅनिंग सुरू करायचं असतं आणि त्याचमुळे ती कपाट उघडून जी काही रमाकांतची आणि जी सुप्रियाची बातमी असते ती बातमी तिथे बघायला लागते. आणि ती बातमी बघत असताना आता तिच्या डोक्यामध्ये विचार येतात की चला फायनली आता मला काहीतरी करायचं आहे. म्हणजेच बारशाच्या दिवशीच वल्लरीला मोठा बॉम्ब फोडायचा असतो आणि त्याच दिशेने तिची तयारी सुरू असते. तर इथे साधू संतांच्या वेशामध्ये रमाकांत हे पूर्णपणे भजनी मंडळामध्ये गुंफून गेलेले असतात. श्रीरामाच्या गजरामध्ये त्यांचं आयुष्य त्यांनी पूर्णपणे झोकून दिलेलं असतं आणि तिथेच ते असतात. तेव्हा आता श्रीरामाच्या कृपेने ईश्वरीच्यापर्यंत ते आलेले आहेत दोनदा, परंतु ईश्वरीने त्यांना टाळलंय. म्हणजेच ते समोर येऊनही अगदी गायब झाल्यामुळे ईश्वरीच्या प्रॉब्लेममध्ये आणखीनच वाढ पडलेली आहे. आता हे सगळं होत असताना प्रभू रामचंद्रांची आराधना ते करत असताना ईश्वरीच्या डोक्यात एक विचार सुरू असतो की आता मी कसं काय शोधायचं आहे. ईश्वरी विचार करते की नियतीने दोनदा त्यांच्यासमोर मला आणून उभं ठाकलं होतं, पण तरीही मला ते दिसले नाहीत, म्हणजे मी त्यांना शोधू शकले नाही. आता मी काय करू असा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरूच असतो. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि अर्णव आल्याबरोबर त्याच्या डोक्यात विचार सुरू होतात की ही मिस इंदोर इतकी गप्प का बरं बसली आहे. तेवढ्यातच आता तो मिस इंदोर असा आवाज द्यायला जातो. ईश्वरी पुन्हा दचकून जोरात ओरडते की कोण आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की अगं हे काय चाललंय काय तुझं, इतकी जोरात का दचकलीस तू, मी तुला नॉर्मली तर आवाज दिला पण तुझं काय वेगळंच चालू आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर म्हणजे खरंच मला ना असं मी दुसऱ्या विचारांमध्ये होती आणि अचानक तुम्ही आवाज दिला त्यामुळे असं झालं. तेव्हा अर्णव म्हणतो की पण ठीक आहे, हे सगळं करण्याची तुला काय गरज आहे मी म्हणतोय. तेव्हा हे सगळं काय नक्की विचार करत होतीस मला तू सांग. तेव्हा मग अर्णव तिच्याकडे येतो आणि विचारतो की नक्की काय झालं, तू का घाबरलीस मगाशी, कोणत्या विचारांमध्ये होतीस. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी
मी घाबरली खरं. तुमच्यासारखा भूत समोर आल्यानंतर मला काय होणार आहे? तुमचा तर चेहरा अगदी भुतासारखाच आहे. नुसतं भांडणारं भूत आहात तुम्ही, भूत. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की "अगं, भूत? मला तर वाटतंय की मी माझ्यासमोर एका हडळीबरोबर बसलोय." तेव्हा ईश्वरी म्हणते की "काय? तुम्ही काय म्हणालात मला? हडळ म्हणालात?" तेव्हा तो म्हणतो की "हो, मी भूत आहे, तर मग तू हडळ आहेस ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "बस हो गया हां. म्हणजे ना, तुम्ही ना आता मला काहीही बोलू शकत नाही. उगीचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, समजलं?" असं म्हणून आता ती त्याला पुन्हा धमकी देत असते. ईश्वरी अर्णवला म्हणते की "सर, ते सगळं जाऊ द्या. माझ्या डोक्यामध्ये विचार सुरू आहे की ताईच्या बाळाचं बारसं करायचं ठरवलंय. मग त्याचं नाव काय ठेवायचंय? म्हणजे बाळाचं नाव काहीतरी ठेवायला लागेल ना?" अर्णव म्हणतो की "हो, मी सिंदूर, हे बघ, आपल्याला बाळाचं नाव ठेवायचंय. एक मस्तपैकी नाव ठेवावं लागेल." त्यावेळेला ईश्वरीचा मूड लगेच तरोताजा होतो आणि ईश्वरी म्हणते की "हो, चालेल सर. आपल्याला ना नाव आता मस्तपैकी डिसाईड करावं लागेल. मी काय म्हणते की ताईचा बाळाचं नाव ना अगदी मस्तपैकी ठेवलं पाहिजे." तेव्हा अर्णव म्हणतो की "मग नक्की काय नाव ठेवायचं आहे?" ईश्वरी म्हणते की म्हणजे आपल्याला असं काहीतरी सुंदर नाव ठेवावं लागणार आहे. आणि मग ती म्हणते की "हल्ली असं काही 2 अक्षरी वगैरे सगळं काही?" तेव्हा अर्णव म्हणतो की "नाही, थांब, आपण मस्तपैकी नाव विचार करूया." ईश्वरी म्हणते की "क वरून नाव आलं आहे ना, मग कर्णिका नाव कसं वाटतं?" अर्णव म्हणतो की "साऊंड्स गुड." कर्णिकाचा अर्थ काय? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की कर्णिकाचा अर्थ म्हणजे कुठल्याही गोष्टीचा केंद्रबिंदू असतो. म्हणजे कुठेही तिचा महत्त्व जास्त असतो. मग त्यावेळेला त्याला आवडतं नाव. पण इकडे दुसरी मंडळींची नावं सुरू असतात. म्हणजे मामा म्हणतो की "आपण आता ना यादीच करूया नावांची. त्यापैकी एक नाव मस्तपैकी डिसाईड करूया." तेव्हा आजी म्हणते की "हो, आजकाल कसं नाव ठेवावं लागेल, म्हणजे काय छान वाटेल?" तेव्हा वल्लरी म्हणते की "आपण ना सध्याच्या ट्रेंडप्रमाणे नावं ठेवूया. म्हणजे 2 अक्षरी शब्द असतात ना तशी, सखी, जिजा वगैरे अशी काही काही नावं आपण ठेवूया. सई, मग ती जरा छान वाटतात." तेव्हा लगेचच मामा म्हणायला लागतो की "मोठी नावं ठेवूया ना?" आजी म्हणते की "हो, म्हणजे 3 अक्षरी 4 अक्षरी नावं जरा कशी चांगली वाटतात ना, म्हणूनच." तेव्हा लगेच राकेश म्हणतो की "म्हणजे तुम्हाला काही वाटणार नसेल तर मी मध्ये एक गोष्ट बोलू का?" तेव्हा मामा म्हणतो की "हो जावई बापू, बोला. अहो, तुमच्याच मुलीचं नाव ठेवतोय, बोला बोला." तेव्हा तो म्हणतो की "म्हणजे मला काय वाटतं ना, की अगदी 4 अक्षरी वगैरे नावं ठेवली ना, तर ना त्या नावांना ना काय होतं की पानं फुटतात. म्हणजेच नावाचे छोटे नाव होऊन जाते आणि मग ते कसे टोपण नाव म्हणून काहीतरी नावाची वाट लावतात. त्यापेक्षा छोटंसंच नाव असलं ना की कसं अगदी सुंदरपणे घेताही येतं." तेव्हा आजी म्हणते की "हो, तेही तुमचं बरोबरच आहे म्हणा." तर इथे ईश्वरी म्हणत असते की "आता आपण एक गोष्ट करूया. आता नाव काय ठेवायचं या गोष्टी राहिल्याच." त्याचबरोबर अर्णव म्हणतो की "एक मिनिट, मी सिंदूर, मी ना याच्यावर आता तुझ्याशी भांडत नाही आहे. समजलं, माझ्या डोक्यामध्ये विचार सुरू आहेत आणि म्हणूनच मी काही बोलत नाही आहे." ईश्वरी म्हणते की "सर, मला माहिती आहे, तुम्ही तर भांडण करतच नाही. अहो, तुम्ही तर ना सालोसाल हिमालयामध्ये तपश्चर्या करून आलेले आहात आणि तपश्चर्या करून आल्यानंतर तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली आहे. बर्फच असतं ना तुमच्या डोक्यावरती कायम." तेव्हा अर्णवला ईश्वरी म्हणते की "सर, आठवलं. मला ना आता कर्णिका नाव हेच हवं आहे. म्हणजे इतकं सुंदर आहे हे नाव, खूपच छान वाटतं. ताईला खरंच खूप चांगलं वाटेल हे नाव, कर्णिका." तेव्हा मग अर्णव म्हणतो की "हो हो, हे नाव तर बेस्ट वाटतंय." ईश्वरी म्हणते की "चला, आपण ना सगळ्यांसमोर हे नाव डिसाईड केलं आहे असं सांगूया. म्हणजे सगळेजण त्या नावाचा विचार करतील." आता अंजली रूममध्ये आलेली असते आणि तेवढ्यातच मामा म्हणतो की "हो, म्हणजे आपल्याला तरी कसं अगदी सुंदर नाव हवं आहे ना, छान वाटलं पाहिजे आपल्या अंजलीच्या बाळासाठी." तेव्हा अंजली म्हणते की "हो, म्हणजे खरंच खूपच छान वाटतं आहे नाव. तुम्ही पण काही काही बोला." तेव्हा मामा म्हणतो की "त्यापेक्षा आपल्याला एक सुचू शकतं, ते म्हणजे की जे काही आता ट्रेंड आहे ना, आईच्या आणि वडिलांच्या नावावरून, म्हणजे हे सगळं कसं नाव ठेवेल राकेश आणि अंजली, राकांशी कसं वाटतं?" तेव्हा मग लगेचच ती म्हणते की "काय हो, तुम्ही पण कसली नावं ठेवताय? कसली ही नाव? काहीतरी विचित्र नाव ठेवू नका. नीट व्यवस्थित नावं ठेवा." तेव्हा मग अंजली म्हणते की "अहो, आपल्या मुलीच्या बाबतीत तुम्ही पण नाव ठेवा ना. काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला काय सुचतंय ते सांगा. तसं आपण ठेवूया." तेव्हा तो म्हणतो की "तसं नाही अंजली मॅडम, मलाच माझं नाव आठवत नाही किंवा माझं नाव गाव हे काहीच आठवत नसताना मी काय माझ्या बाळाचं नाव ठेवणार आहे." तेवढ्यातच ईश्वरी येते आणि म्हणते की "एक मिनिट, आम्हाला ना जरा काहीतरी नाव सुचलेलं आहे." जेव्हा सगळेजण तिच्याकडे बघत राहतात, ती म्हणते की "कर्णिका, कर्णिका हे नाव कसं अगदी बेस्ट वाटतं." त्यावर आता अंजली हे बघतच राहते आणि घरातले सगळे म्हणतात की "हो, कर्णिका तसं छान नाव आहे." नंतर आजी म्हणते की "ऐकायला तर छान वाटलं, पण त्याचा अर्थ काय आहे?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "कुठल्याही गोष्टीचा केंद्रबिंदू असलेली, म्हणजेच अगदी मेन असलेली कर्णिका, असं आपण तिचं नाव ठेवलं तर." त्याच वेळेला आता अंजली ही जरा गप्प असते. तिला तर ते नाव अजिबातच आवडलं नसतं. तर मग वल्लरी म्हणते की "काय कर्णिका, हे नाव जरा मला
आणि सगळेजण ते नाव फायनल करणारच असतात. तेवढ्यातच ईश्वरी बोलून दाखवते की हो ना, मग हे नाव छान वाटतंय ना, हे करूया फायनल. आणि अजूनही बाकीची नावं बघा. त्याच वेळेला लगेचच अंजली म्हणते की नाही, काही नाव मी बघू शकत नाही आहे. म्हणजे काय ना, हे नाव जे आहे ना, हे नाव मी डिसाईड करणार आहे. म्हणजे माझ्या बाळासाठी असणारं नाव असणार आहे ते मी बघेन, त्यामुळे दुसरं कोणी प्लीज जास्त काही यामध्ये बोलू नका, असं ईश्वरीला ती बोलून दाखवते. आणि त्याचमुळे ईश्वरीला आता याचं खूपच वाईट वाटलेलं असतं. तर राकेश हा फोनवर बोलत बोलत त्याचा रिंगटोन वाजते म्हणून बाजूला येतो आणि मामाही तिथून जरासा बाजूला येतो. म्हणजे राकेशचं नेमकं काय बोलणं चालू आहे हे ऐकण्यासाठी मामा खबर देण्यासाठी आलेला असतो. तेवढ्यातच राकेश तिथे येतो आणि राकेश येऊन विचार करतो की हे नेमकं सगळं काय चालू आहे, मला कळत नाही आहे. तुम्ही कोण बोलताय, कोण दादा बोलताय, मला खरंच माहीत नाही आहे. हो, माझी ओळखच विसरलेलो आहे मी. तुम्ही वकील वगैरे काही मला बोलताय ते मला काहीच कळत नाही आहे. तुमची केस मी घेऊ शकत नाही कारण मी सगळं विसरलो आहे. माझा एक अपघात झाला आहे, त्यामध्ये माझी मेमरी गेली आहे. एक मिनिट मामा, असं म्हणून राकेश हा पुन्हा त्याला थांबवतो आणि म्हणतो की मामा, जरा तुम्ही या फोनवर बोला प्लीज. त्यांना सांगा ना की माझी काय अवस्था आहे. ते मला केस घ्यायला सांगताय, मी कशी घेऊ ही सगळी केस, मला काही आठवतच नाही तर. तेव्हा राकेशचा फोन मामा घेतो आणि हॅलो हॅलो करतो, परंतु तेवढ्यातच समोरची व्यक्ती फोन ठेवून देते आणि त्यामुळे मामाला काय बोलावं आता काहीच समजत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राकेश हे सगळं करत असताना बाजूला निघून जातो. तर जेवणाच्या टेबलवरती जराशी नाराज बसलेली असते नम्रता आणि तिच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार सुरू असतात. शुभंकर म्हणतो की अगं तुला सांगू का काकू, अगं ही नमेडमे ना असला बेकार सीन क्रिएट करून ठेवला होता ना तिकडे, तुला काय सांगू. अगं आम्ही गेलो होतो ना तिकडे, मला माहीत नाही ही रोहितची इतकी मोठी फॅन आहे. ते गेल्या गेल्या ना तिकडे लगेच बाजूला घेऊन आली आणि ऑटोग्राफ वगैरे घेतलं, फोटो बिटो काढले त्याच्याबरोबर. आणि बरं झालं की आम्ही नॉर्मल बाहेर होतो आउटडोअरला, नाहीतर जर तिथे असलो असतो ना तर नक्कीच मला काहीतरी 4 शब्द ऐकावे लागले असते. त्याचबरोबर रोहित हा एक चिल कॅरेक्टर आहे, त्यामुळे त्याने इतका काही सीन केला नाही, तो नॉर्मली वागला. पण मला जर वाटतंय की बाहेर कुठे असतो ना आपण, जर प्रॉब्लेम क्रिएट झाला असता ना तर तिथे माझ्या नोकरीवरती गदा आली असती. तेव्हा शुभंकर म्हणतो की बरं चला आटपा तुमचं, माझं झालं आहे, मी जरा जातो. तेव्हा लगेच नमू पण उठून चाललेली असते जेवणाच्या ताटावरून. तेवढ्यात आई म्हणते की हे काय नमू, तू जेवत नाही आहेस. तेव्हा नम्रता म्हणते की नको आई, भरलं माझं पोट, मला भूक नाही. नम्रताला आई म्हणते की हे बघ असं करायचं नाही आहे, चल पटकन खाऊन घे काहीतरी. तेव्हा नम्रता म्हणते की आई अगं मला काय करू ना ते सुधरत नाही आहे, म्हणजे हे सगळं जे काही चाललं आहे ना. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो मी समजू शकते. अगं काल जवळजवळ बराच वेळ आकाश बसलेले होते, तुझ्याशी बोलायचं होतं, पण काय नेमकी तू उशिरा आलीस आणि त्यांनी तुला कळवलं नव्हतं. तेव्हा ती म्हणते की तेच तर आहे ना. त्यावेळेला सुप्रिया म्हणते की मला तर असं वाटतंय ना की तुम्ही दोघं जाणून बुजून नाही तर एकमेकांना दुखावत नक्की आहात. मग नमू म्हणते की आई त्याच्यामुळेच तर मला जास्त वाईट वाटतं, परंतु ठीक आहे, मी आकाशबरोबर हे सगळं बोलून घेईन, काहीच काळजीचं कारण नाही आहे. आता आकाश त्याचं काम करत असतो आणि वल्लरी रूममध्ये येते आणि विचारते की हे काय आकाश, इतका वेळ झाला तू कुठे होतास, म्हणजे नक्की काय काम आहे तुझं, इतका का तू टेन्शनमध्ये आहेस. तेव्हा तो म्हणतो की नाही कुठे काय, मी तिच्या घरी होतो नम्रताच्या, तिच्याशी बोलायचं होतं म्हणून तिची वाट बघत बसलो होतो. वल्लरी विचारते की वाट बघत बसला होतास, म्हणजे तू तिच्या घरी होता आणि ती बाहेर, नेमकं हे काय प्रकरण आहे. तेव्हा तो म्हणतो की हो, म्हणजे ती बाहेर गेली होती तिच्या एका मित्र म्हणजे तिचा लहानपणीचा मित्र इंदोरचा, तो इथे आला आहे, त्याच्यासोबत ती बाहेर गेली होती. तेव्हा मग लगेच वल्लरी म्हणते की नक्की मित्रच आहे ना की आणखी काही. तेव्हा तो म्हणतो की नाही मॉम, तसं काहीच नाही आहे, मित्रच आहे तो, परंतु मला वाट बघावी लागली होती म्हणूनच मला जरा विचित्र वाटलं, बाकी काही नाही. तेव्हा मग वल्लरी म्हणते की ती पण काय, इतका तू वाट बघत होतास तरीही. त्याचबरोबर ती मुद्दाम आगीत तेल टाकण्याचं काम करत असते. नम्रताचाही मूड खराब असतो. तेव्हा शुभंकर एक टेडी घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की हॅलो हॅलो नम्रता मॅडम, मी आहे टेडी आणि मी इंदोरवरून आलो आहे आणि इंदोरचे गोड गोड सगळ्या पदार्थ खाऊन माझं पोट आणि अंग अगदी फुलून गेलेलं आहे आणि तुमचं एंटरटेनमेंट करण्यासाठी मी इथे आलेलो आहे, असं आता तो बोलून दाखवत असतो. तेव्हा नमू मात्र अजूनही फुगलेलीच असते. तर ईश्वरी ही बाळाला घेऊन रूममध्ये आलेली असते आणि ती बाळाबरोबर बघतच असते आणि खेळत असते. नम्रताला मनवण्याचं काम त्याचं सुरू असतं आणि तो हे काम करत असताना लगेचच नमू म्हणते की हे बघ शुभो, हे सगळं करण्याची काहीच गरज नाही, समजलं ना.
तेव्हा तो म्हणतो की असं कसं, अगं हा टेडी आहे बघ, तुला फ्रेंडशिप करायला सांगतोय आणि तू इथून कुठे पळते, थांब थांब असं म्हणून आता तो तिचा पाठलाग करत असतो. फायनली हे सगळं करत असताना नम्रताच्या चेहऱ्यावरती हसू येतं आणि शुभंकर म्हणतो की बघ, फायनली तुझ्यामुळे हसली ना ती, आता तो टेडीला बाजूला ठेवून देतो. नंतर मग ईश्वरी म्हणते की चला बाळाला आता पावडर लावण्याची वेळ आली आहे, चला चला पावडर लावूया बाळाला. तेवढ्यातच ईश्वरी बाळाला सांभाळत असताना पावडरचा डब्बा तिथे खाली सांडतो आणि ईश्वरी म्हणते की हे भगवान, आता ही सगळी पावडर खाली सांडून गेली. बाळा काय झालं चकुली, बघ मामीकडून चुकून पावडर सांडून गेली. जाऊ दे, काही हरकत नाही, आपण ना या डब्यामधली मस्तपैकी पावडर तुला छान छान लावूया. असं म्हणून आता ती पावडर लावायला जाणार. डब्यातली ना पावडर काही निघत नसते आणि अर्णव तेवढ्यातच तिथून मागून येत असतो. ईश्वरी आता पावडर जोरचा डब्बा जोरात हातावर आपटते आणि ते प्रेस करते. त्याचबरोबर अर्णवच्या तोंडावरती सगळी पावडर उडते. आता पावडर उडाल्याबरोबर अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे काय करतेस काय तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की काय करतेस म्हणजे काय? अहो पावडर निघत नव्हती म्हणून जरा आपटली, तेवढ्यातच तुम्ही आलात ना मध्ये, तर माझी काय गलती आहे त्याच्यामध्ये? तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणते की जा जा साफ करून या. मग ईश्वरी ही बाळाला सांगते की बघितलं मामा कसा पांढरा पांढरा झाला ते, आणि ती त्याच्याकडे बघून हसत असते. तेव्हा अर्णवला साफ करून यायला सांगत असताना अर्णव जातच असतो. तेवढ्यातच त्याचा पाय तिथे असलेल्या पावडरवरून घसरला जातो आणि ईश्वरी त्याला थांबवायला जाते आणि दोघंही एकमेकांबरोबर आता उभेच राहतात. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांबरोबर उभे राहतात. अर्णव अगदी पडता पडता वाचलेला असतो आणि ईश्वरी म्हणते की हे काय सर, जरा थांबा अलगत. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आता तू खाली पण पावडर सांडून ठेवलीस, काय चाललंय काय तुझं, तुला कळत नाही आहे का? असं म्हणून तो तिच्यावर आवाज चढवतो आणि तेवढ्यातच बाळ त्याच्या आवाजाने रडायला लागतं. ईश्वरी म्हणते की बघितलं सर, तुम्ही मामीला ओरडलेलं बरोबर बाळाला समजलं, आवडलं नाही आहे त्याला. ईश्वरी त्या चकुलीला घेते आणि म्हणते की ओ शांत हो, मामा फक्त माझ्याशी बोलत होता, त्याचा स्वभावच तसा आहे, अगं तो ओरडून बोलत असतो, जाऊ दे तू विचार नको करू. असं म्हणून ती चकुलीला शांत करत असते. त्याच वेळेला अर्णव विचार करतो की नेमकं हे सगळं काय चाललं आहे मिस इंदोरचं. तेव्हा मग ईश्वरी बाळाला शांत करते आणि त्यानंतर अर्णव आवाज देतो की ठीक आहे, तू तिला बघ आणि अनिताताई हे सगळं जरा साफ करून घ्या, असा तो आवाज देतो. आणि तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की घाबरायचं नाही, हा सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तू नको टेन्शन घेऊ. असं म्हणून ईश्वरी बाळाला शांत करत असते आणि ती म्हणते की बाळाला आवडलेलं नाही आहे ना मामा ओरडला मामीला ते, असं म्हणून ती बाळाला जवळ घेते. पुढच्या भागामध्ये आता आजी म्हणते की तुझ्या आईमुळे आमचं सुखी संसाराचं घर मोडलं गेलं आहे. तेव्हा अंजली म्हणते की तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे, तुझ्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केलेली आहे. तर लगेचच आजी म्हणते की आता बस झालं, मी आता हे सहन करू शकणार नाही. ज्या बाईमुळे आमच्या सुखी संसाराचं घर मोडलं आणि माझ्या सात्विकाने कायमचं आयुष्य सोडलं, ती आम्हाला सोडून गेली, ती मुलगी या घरामध्ये राहणार नाही. त्या मुलीला या घरामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही आहे, ती बाईची मुलगी या घरात राहू शकत नाही. असं म्हणून ईश्वरीला आता आजी हाताला धरते आणि पुढे ढकलून देते आणि मग तेवढ्यातच ईश्वरीला ढकलल्याबरोबर अर्णव ईश्वरीला जवळ घेतो, म्हणजेच तिला सावरतो. हे सगळं काम वल्लरीचं असतं आणि वल्लरीने मुद्दाम हे सगळं घडवून आणलेलं असतं. तेवढ्यातच आता अर्णव हा तिथे ईश्वरीला धरतो आणि म्हणतो की एक मिनिट, तुम्ही जे सगळं काही ऐकलं आहे ना, हे सगळं सत्य मला अगोदरपासूनच माहीत आहे. म्हणजे हे जे काही घडलं आहे ते ईश्वरीच्या आईमुळे घडलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही वाटतं आहे त्या सगळ्या गोष्टी मला अगोदरपासूनच माहीत आहेत. आणि हे ऐकल्यानंतर आता मामाला आणि घरातल्यांना सगळ्यांना धक्का बसलेला असतो. नेमकं आता पुढे काय घडणार आहे, अर्णव आणि ईश्वरी दोघंही मिळून घरच्यांचा गैरसमज कसा दूर करतील, हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.